नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वास्तुदोष म्हणजे काय? हा वास्तुदोष कसा ओळखावा आणि वास्तुदोष असेल तर कोणत्या विचित्र घटना आपल्यासोबत घडतात याविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर जर वास्तुदोष असेल तर हा वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते आपल्याला साधे सोपे उपाय करायचे आहेत, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. अनेकदा घरातील कलह वाढतो. घरामध्ये काहीही कारण नसताना अचानक भांडणं होतात किंवा घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी पडत राहतं किंवा घरामध्ये आलेली लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जाते. लहान मुलं सतत चिडचिड करत असतील. व्यवसायाच्या ठिकाणी मेहनत कितीही केली तरी देखील हवं तसं फळ प्राप्त होत नाही. तेव्हा असं वाटतं की वास्तुदोषामुळे अनेक समस्या निर्माण होतात का? पण हा वास्तुदोष होतो तरी कसा आणि तो ओळखायचा कसा? तर वास्तुदोष म्हणजेच घरातील 5 तत्वे भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश आणि ऊर्जा यांच्यात निर्माण झालेले असंतुलन होय. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घराची रचना नसेल तर नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यालाच वास्तुदोष असं म्हटलं जातं. घर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये वास्तूच्या रचनांमध्ये त्रुटी असल्याने होणारा नकारात्मक ऊर्जा प्रभाव म्हणजेच वास्तुशास्त्रानुसार घर, दुकान, ऑफिस किंवा इमारत बांधताना दिशा, रचना, खोलीची मांडणी, दरवाजे, खिडक्या, स्वयंपाकघर, पूजा खोली, शौचालय इत्यादी गोष्टी योग्य नसतील तर त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला वास्तुदोष असं म्हटलं जातं. तुमच्या जर घरात वास्तूशी संबंधित जर काही दोष असतील म्हणजेच वास्तुदोष असेल तर त्याचा थेट परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर होतो. वास्तुशास्त्र तुमच्या घराची ऊर्जा संतुलित ठेवते. जर घरात विनाकारण भांडणं होत असतील किंवा नात्यात तणाव वाढत असेल तर हे वास्तुदोषाचे स्पष्ट लक्षण असू शकते. तुमच्या लिव्हिंग रूमची दिशा किंवा बेडरूमची दिशा चुकीची असल्यावर त्याचा थेट परिणाम नात्यावर होत असतो. जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणी येत असतील तर तिजोरी आणि स्वयंपाकघराच्या दिशेकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. व्यवसायात तोटा, कठोर परिश्रम करूनही आर्थिक लाभ न होणे आणि खर्चात सतत वाढ होत राहणे ही आपल्या तिजोरीची किंवा स्वयंपाकघराच्या चुकीच्या दिशेमुळे होणाऱ्या वास्तुदोषाची लक्षणं आहेत. तसेच स्वयंपाकघराची चुकीची दिशा देखील थेट आर्थिक परिस्थितीवर किंवा आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते. स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर घरात एक किंवा अधिक लोकांना झोपेची समस्या, डोकेदुखी, थकवा किंवा वारंवार पोटाच्या समस्या यासारख्या आरोग्य संबंधित समस्या होत असतील तर हे देखील वास्तुदोषाचं लक्षण आहे. तुमच्या घरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे हे स्पष्ट दिसतं. घरातील वस्तू वारंवार जर खराब होत असतील तर हे देखील वास्तुदोषाचा संकेत असू शकतात. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा नळ यासारख्या घरगुती वस्तू वारंवार जर खराब होत असतील किंवा भिंतींमध्ये भेगा पडत असतील तर हे देखील वास्तूशी संबंधित समस्येचं लक्षण असू शकतं. तसेच नळातून जर सतत पाणी गळत असेल तर हे देखील आर्थिक नुकसानीचं लक्षण मानलं जातं. प्रत्येक ठिकाणची जागा ही वेगळी असते. शास्त्रामध्ये भूमिशुद्धीकरणाला खूप महत्त्व मानलं गेलं आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी भक्तीचे अणू जास्त असतात आणि म्हणून तिथं गेल्यानं भक्ती जागृत होते आणि मनही शांत राहतं. काही ठिकाणी ही ज्ञानाभिमुख असतात तर काही कृतीभिमुख. काही ठिकाणी गेल्यावर मनात सकारात्मक भावना निर्माण होते तर काही ठिकाणी गेल्यावर मनात शौर्याची भावना जागृत होते. या सर्व भावना तिथल्या भूमीच्या वास्तूच्या म्हणजेच जागेच्या एनर्जीमुळे आपल्या मनात निर्माण होतात. भूमिदोष असलेल्या घरांमध्ये अनेकदा असं दिसून येतं की तिथं गाय, मांजर, कुत्रा यासारखे जे पाळीव प्राणी ठेवले जातात तर ते जास्त काळ जगू शकत नाहीत. याशिवाय कुटुंबातील सदस्यांना कोणत्या ना कोणत्या अपघाताला सतत सामोरं जावं लागतं. जसे की रस्त्यावरील अपघात असेल किंवा घराच्या छतावरून पडणे, पायऱ्यावरून पाय घसरणे किंवा सतत काही ना काही शरीराला इजा होणे या घटना घडू लागतात. तसेच कधीकधी घरात विचित्र आवाज ऐकू येतात. कधीकधी रात्री भयानक सावट दिसल्याचा देखील भ्रम निर्माण होतो. या गोष्टी विशेषतः रात्रीच्या वेळी घडतात आणि असं जर होत असेल तर आपल्या घराला वास्तुदोष आहे असं समजून जायचं आहे. जर एखाद्या जागेत वास्तुदोष असेल किंवा कोणत्याही जमिनीची स्थिती चांगली नसेल किंवा जमिनीत कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी जर असेल तर अशा परिस्थितीत त्या जमिनीची 1.5 ते 2 फूट माती तेथून बाहेर काढली जाते. यामुळे जमिनीतील दोष दूर होतो. भूमिदोष दूर करण्यासाठी तुम्ही दरवर्षी विश्वकर्मा पूजा देखील करावी. वर्षातून एकदा वास्तू शांती पूजा करण्याचा सल्ला आपले ज्योतिष देतात. आपल्या वास्तूतील जमिनीत वास्तुपुरुष ठेवावा. तसेच कोणतेही जुने घर अथवा जमीन खरेदी करताना ज्योतिष
किंवा वास्तुतज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्या जागेची पूजा करूनच तिथं बांधकाम करावं किंवा तिथं राहायला जावं. कुटुंबातील सदस्यांना औषधोपचार करूनही आराम मिळत नसेल किंवा एकामागून एक घरातील सतत व्यक्ती आजारी पडत असतील, घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, सतत भीती वाटत असेल, सतत निराश वाटत असेल आणि मुलामुलींच्या लग्नामध्ये अडथळे येत असतील, नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अपयश येत असेल किंवा अपत्य प्राप्ती होताना, संतान प्राप्ती होताना जर त्रास होत असेल, पुत्रप्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये लावलेलं जे तुळशीचं रोप आहे तर ते वारंवार सुकत असेल तर हे देखील गंभीर वास्तुदोष मानले जातात. आता हे वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर काही लोक कोणताही विचार न करता घरात चुकीच्या दिशेला आरसा लावतात. अशा वेळी आपण आरसा योग्य ठिकाणी लावला पाहिजे, कारण आरशातून सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा दोन्ही वेगाने वाढतात आणि त्यामुळं घरात आरसा लावताना तो योग्य दिशेलाच लावायला हवा. तसेच वास्तुशास्त्रात घराच्या सुख समृद्धीसाठी स्वयंपाकघर खूप खास मानलं जातं. स्वयंपाकघरासाठी वास्तूच्या नियमानुसार आग्नेय कोन म्हणजेच आग्नेय दिशा ही सर्वात योग्य दिशा मानली जाते. आणि तरीही जर स्वयंपाकघर जर चुकीच्या दिशेला जर असेल तर मग आग्नेय कोणामध्ये म्हणजेच आग्नेय दिशेला बल्ब लावायचा आहे आणि हा बल्ब रोज म्हणजे दररोज लावायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे तर तो दूर होणार आहे. तसेच घराचा मुख्य दरवाजा उत्तर पश्चिम किंवा पश्चिमेकडे जर असेल तर घोड्याचा नाल बाहेरील बाजूने मुख्य दरवाजावर लावायचा आहे. घराच्या मुख्य दारावर काळ्या घोड्याची नाल लावल्यानं घरावर कोणाचीही वाईट नजर लागत नाही आणि घरामध्ये बरकत कायम राहते. घोड्याच्या नालेचा आकार इंग्रजी अक्षर यू सारखा असतो. असं म्हटलं जातं की एखाद्याला धावणाऱ्या घोड्याच्या पायातून मिळालेली नाल ही आणून त्यास योग्य ठिकाणी जर ठेवली तर त्या व्यक्तीचं दुर्दैव दूर होतं आणि आयुष्यात आनंद येतो. तसेच वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या उत्तर पूर्व दिशेला कलश स्थापना करायची आहे. हे अत्यंत शुभ मानलं जातं. कलश स्थापना करताना जो कलश घेणार आहोत तर तो तांब्याचा असावा. तसेच कुठेही तो चेंबलेला किंवा खराब झालेला तुटलेला नसावा याची काळजी घ्यायची आहे. आणि हिंदू मान्यतेनुसार कलश हे गणपती बाप्पाचं स्वरूप मानलं जातं. गणपती हा आनंद देणारा आणि अडथळे दूर करणारा, अडथळ्यांचा नाश करणारा मानला जातो. घरामध्ये कलश स्थापना केल्यानंतर सर्व कामं कोणतेही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात. तसेच असं म्हणतात की ज्या घरामध्ये रोज पूजापाठ भजन कीर्तन होतं तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता नेहमी निवास करते. रोज देवपूजा केल्यानं तुमच्या घरातील वास्तुदोष देखील दूर होतात. जर तुम्हाला रोज भजन कीर्तन करायला जर वेळ मिळत नसेल तर किमान रोज आपली देवपूजा ही करायलाच हवी. त्याचबरोबर गायत्री मंत्र आणि शांतीपाठ करायला हवा. वास्तूनुसार जर तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून झोपत असाल तर तुम्हाला वाईट स्वप्न आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. झोप न मिळाल्याने व्यक्तीचा स्वभाव चिडखोर होतो आणि शरीरात आळस राहतो आणि त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून झोपावं. यामुळे तुमचा स्वभाव देखील बदलेल आणि निद्रानाशाची स्थितीही सुधारेल. तसेच घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधीही कचरा गोळा करून ठेवू नका किंवा येथे कोणतीही जड मशीन किंवा कोणतीही जड सामान ठेवायचं नाही. यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. तसेच आपल्या वंशाच्या प्रगतीसाठी घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडं लावायची आहेत. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होणार आहे आणि नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही. तसं बघायला गेलं तर घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण पश्चिम ही दिशा योग्य मानली जाते. परंतु जर तुम्हाला घराच्या पूर्वेला शौचालय जर बांधायचं असेल आणि कोणताही पर्याय उरला नसेल तर तुम्ही टॉयलेट सीट अशा प्रकारे लावा की त्यावर बसताना तुम्ही पश्चिम किंवा दक्षिणेकडे तोंड करून बसू शकता. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जागा सकारात्मक ऊर्जेने घेतली जाईल आणि तुमची सर्व कामं देखील पूर्ण होतील. तर अशा प्रकारे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये वास्तुदोष म्हणजे काय, वास्तुदोष कसा ओळखावा, वास्तुदोष असेल तर कोणत्या घटना आपल्यासोबत घडतात, त्यावर कोणते साधे सोपे घरगुती उपाय आपल्याला करायचे आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुम्ही वास्तू खरेदी करताना किंवा जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता जाणवत जर असेल किंवा काही ना काही कारणामुळे घरावरती सतत काही विघ्न येत असतील, अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत काही ना काही कारणाने कलह होत असेल, एखाद्याचा विवाह ठरत नसेल तर वास्तुतज्ञांचा आणि आपल्या ज्योतिषांचा सल्ला हा अवश्य घ्यायचा आहे. जेणेकरून त्यांच्या सल्ल्यानुसार आपल्या घरात जे काही संकट असतील तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपण आज वास्तुदोषाविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. धन्यवाद.